शुभ सकाळ सर्वांना। पहाटे 3 वाजता थोडासा पाऊस झालाय। कपिला तिकडे बांधलेली होती त्या साईडला, तिला आता आम्ही इकडे घेतलंय थोडासा तिच्या खाली ओलं झाल्यामुळं, आणि तिचा खुराक खाऊन झालाय। आता मार्तंडला दूध प्यायचंय, तो वाट बघतोय मला कधी सोडणार आहे दूध प्यायला। मार्तंड चल इकडे ये, इकडे चल। याचं नाव आम्ही मार्तंड ठेवलंय। हा उद्या 1 महिन्याचा होईल। आणि मार्तंड कसं वाटलं तुम्हाला याचं नाव नक्की कमेंट मध्ये सांगा। कपिला वाट बघती मार्तंड कधी दूध प्यायला येईल। खुराक पण खाऊन झालाय तिचा, थोडा राहिलाय अजून। यांचा अजून गोंधळ चाललाय आतमध्ये, यांना खुराक वगैरे द्यायचं आहे। टायगरने बघितलं घास किती शिल्लक ठेवलाय। माझं अजून सगळं काम तसंच पडलंय, झाड झूड सगळं आवरायचंय। आता आवरू, यांना दूध प्यायचंय। हे सुद्धा आरडाओरडा करतायत। हां, त्या ड्रम मध्ये चढायचं। कसरत सोनल, हां कसा दूध प्यायला पळतो। चल इकडनं ये मार्तंड, इकडनं ये। सकाळी सकाळी भूक लागलेली असते आमच्या मार्तंडला। मार्तंडचं आमचं दूध पिऊन झाल्यानंतर आता कपिलाचं थोडं घरापुरतं दूध काढतो। आमची कपिला दूध काढायला अजिबात त्रास देत नाही, शांत उभी राहते। फक्त कपिलाची शेपूट हालत राहते, सारखा आशीर्वाद चालू असतो। अजिबात म्हणजे पाय सुद्धा उचलणार नाही। माशी वगैरे जर बसली तरच, नाही तर शेपटीने सारखा चालू राहतो कार्यक्रम, है ना कपिला? खूप शांत आहे कपिला, खूपच प्रेमळ आहे। मार्तंडचं दूध पिऊन झाल्यावर त्याला इकडे बांधलं। त्याच्यानंतर पिल्लं रात्रभर इथं असतात, खूप घाण करतात। मग हे रोज सकाळी स्वच्छ धुवून घ्यायचं। आणि आता यांचं चालू आहे इकडं, यांना टाकलाय मुरघास खायला। हिला हिची आई दूध पिऊन देत नाही, मागून दूध पिते। मस्त चाललंय यांचं मुरघास खायचं काम। काही जण जे छोटे छोटे आहे ते गव्हाणी आतमध्ये घुसून मुरघास खात आहेत। मस्त अगदी सकाळी सकाळी 8 वाजता यांना खायला टाकून दिलं की 11 साडे 11 वाजेपर्यंत यांचं काही टेन्शन नसतं। गोजराबाई कुठे चालल्या? अजून माझं इकडचं झाडायचं बाकी आहे। यांना बोकडांना खुराक दिलेला आहे, इथं खातायत। बादल बादल, हे सगळं शेड अजून आवरायचं बाकी आहे। एकदा यांचं खाणं झालं की मग यांच्या जागा चेंज करायच्या आणि मग इकडचं आवरायचं। आता सकाळपासूनची यांची सगळी साफसफाई वगैरे सगळं आवरलं। यांचा चारा पाणी झाला। कपिलाला इकडच्या साईडला घेतलं, इकडं ऊन आल्यामुळं। सकाळी सगळं स्वच्छ केलेलं होतं, तिथं आता बच्चूंना खायला दिलं। आणि तरी हे बघा झाली, घाण टाकायचा कार्यक्रम चालू झाला। आज संध्याकाळपर्यंत सगळं तसंच करून ठेवते। यांचं खाणं वगैरे आवरलंय आता सगळं। कुठं चालल्या स्पायडर मॅडम? अय स्पायडर कुठं चालली? कुठं? चला आतमध्ये। आता निवांत बसतील। आता 4 वाजेपर्यंत कोणी आवाज सुद्धा करणार नाही, आहे ना कपिला? कपिला इकडे बघ, पोट भरलं ना? आमचा ढम्म्या पाहिला का कसा खाऊन मस्त बसलाय।
अर्धा चारा इथं चाऱ्यावरच बसून घेतलंय. टायगर, ए टायगर, टायगर इकडे बघ, वरती बघ. नाही बघायचं का रे? काय झालं? हा टायगर, ए हिरो. यांचं झालं आता पोटा पाण्याचं. आता आमचं पोटा पाण्याचं जेवणाचं वगैरे बघावं लागल. 12 वाजले दुपारचे. हा इकडे कुठं ओरडतोय? राजा कुठे आहे? का आमचा राजा? चला चला सगळे तिकडं तिकडं, चला खुराड्याकडं चला, जा लवकर. दिवसभर फिरत राहतात. बाहेरचं सगळं आवरल्यावर घरात आल्यानंतर मी मस्त आज पालक पुरी केलेली आहे. ही फिक्की आहे बिगर मिरचीची आणि ही हिरवी मिरची टाकून केलेली आहे. छान. आता मस्त पालक पुऱ्यांवर आम्ही आता ताव मारणार आहे. खूप भूक लागलेली जबरदस्त. या पालक पुऱ्या खायला. आमच्या खालच्या वावरामध्ये खत टाकायचं काम चालू आहे आणि हे सकाळी चाले. भरपूर खत जमलेलं होतं. सगळं आता भरून झालंय. संजू भाऊंचा ट्रॅक्टर आहे. कालच त्यांनी किनी मारली आहे. युट्यूबला हा युट्यूबच्या ब्लॉग मध्ये. आता पाऊस जवळ म्हणजे पावसाळा आता जवळच आलाय. त्याच्यामुळे शेतीची सगळी मशागत झाली आहे आणि आता खत टाकायचं काम चाललंय आमच्या वावरामध्ये. हा एकदम शिगोशी. रात्री जबरदस्त वातावरण झालेलं होतं. हा मग काय आपल्याकडे नाही, थोडंसच काहीतरी बुरबुर आली पण हवाच लई होती काल. हा पडणारच आहे. खत भरून झाल्यावर आता टी टाइम, चहाचा टाइम झालाय सर्वांचा. पाणी तोंडात पाय धुवून पाणी वगैरे चहा वगैरे घेतील आता हे. अशा प्रकारे शेतीवरचा माझा पूर्ण दिवस असा जात असतो जनावरांसोबत. आणि त्यांच्यासोबत राहण्याची मजाच वेगळी. आपण त्यांना जसा जीव लावतो तसे ते म्हणजे आपल्यासोबत खूप अटॅच होतात जनावरं. आणि सगळं ते ऐकतात. बसा उठा इकडे जा तिकडे जा हे करा ते करा. आणि आमचा मार्तंड कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.